इथे बघताय दादानी सुरुवात केलं आहे, त्याच्यामध्ये आता कांदा टाकला आहे दादानी. कांदा यात्रेला पैसा कुठे गेला तो? हां, हा स्टो एक नंबर आहे. असं यात्रेला वगैरे आपण जातो ना कुठे, तर गुरुवारी मागवले मी, ऑर्डर केले. तर हे मस्त असे सिलेंडर आले ते. तर नमस्कार मंडळी, मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गावात आलो आहे मी, सॉरी आज नाही, काल गावात आलो आहे. तर चला मस्त आलो आहे गावामध्ये. काल शनिवारी आलो, आज आहे रविवार. तर आज मस्त असं वातावरणात आलो आहे भारी. इकडं तर दाखव, असं मस्त डोंगर, आपलं वातावरण दाखव कसं आहे. कसं आहे वातावरण, एकच नंबर ना. पाऊस पडला तर हा पूर्ण डोंगर हिरवागार होऊन जाते. तर त्याला बोलतात काजूचा डवरा. जो तुम्हाला माडांची झाडे वगैरे दिसत आहेत ना, त्याला काजूचा डवरा बोलतो आम्ही. तिथंच आमचं लहानपण गेला. म्हणजे शाळेतून वगैरे आलो की डायरेक्ट तिकडे जायचे. टिफिन वगैरे डब्बे बिबे खायला असे माझे मित्र, माझ्या सगळे जेवढे पण आलीतल्या माझे मित्र आहेत ते सगळे मिळून एकदा मराठी शाळा आपली सुटली दुपारच्या जेवणाला 2 वाजता की डायरेक्ट डब्बे घेऊन तिकडे, म्हणजे अक्षरशः ताटं भरून आम्ही तिकडे शेतात जायचो जेवायला त्या माडांच्या इथे. तर चला आलो आहे आपण आता रेसिपी बनवायला. दादा मस्त कांदे वगैरे कापतो आहे. दादाला दाखव, कांदे कापतो आहे मस्त. दादा पहिल्यांदा आला आपल्यासोबत. तर दुसरी एक गोष्ट म्हणजे तो बघा, तो एक आपला स्टो आहे, तुम्हाला माहितीच आहे स्टो आहे तो आपल्याजवळ, ठीक आहे, कॅम्पिंग स्टो. आणि मग आपण आपले 4 पहिले आपण सिलेंडर मागवले होते. त्याच्यामधले हा एक आहे, काहीतरी अर्धा आहे मला वाटते, आणि हा आता बहुतेक संपत आला आहे. हां बस झाला. त्याच्यानंतर तर गुरुवारी मागवले मी, ऑर्डर केले. तर हे मस्त असे सिलेंडर आलेत आहेत. 4 सिलेंडर मागवून ठेवलेत आहेत, जेणेकरून आता आपल्याला रेसिपीसाठी उपयोगी येतील. ओके, त्यासाठी हे आता मागवून ठेवलेत आहेत. तर आम्ही लेटच आलो, आम्ही गेलो होतो थोडा दुसऱ्या कामासाठी. तर तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्यात आपल्याला चुलीसाठी लाकडं लागतात. ते लाकडं आणायला गेलो होतो, पण ते लाकडं काय आली नाही आज, त्याच्यामुळे ते उद्या आपण घेऊन येऊ. तर हे बघा, ॲमेझॉनवरून मागवलेत, 4 पीस आलेत आहेत. अगोदर पण असेच सेम आपण 4 पीस मागवले होते. हे मागवले जेणेकरून हे आता संपत आले, तर त्याच्यामुळे आपले रेसिपीचे ब्लॉग आपल्याला कंटिन्यू बनवायचे आहेत. त्यासाठी आता हे आपण मागवून ठेवलेत आहेत. चला आता तुम्हाला रेसिपी दाखवतो थोडक्यात आपण, ठीक आहे. आणि आता जोपर्यंत मी गावात आहे, म्हणजे अजून 3 ते 4 दिवस आहे मी गावामध्ये, तर आपल्याला तुम्हाला असेच चांगले असा एक रेसिपी तुम्हाला अशी बघायला मिळणार आहे. आता वातावरण तर एकदम शांत आहे, म्हणजे गरम नाही आता थोडं थंड झालं आहे. 6 वाजले. पावसाळ्यामध्ये ही रेसिपी पुन्हा तुम्हाला मी दाखवेन, आणि ती वेगळ्या पद्धतीचं दाखवेन. आता ही जी आहे ना, जसं की कांदा भजी, तर हे सेम हे सर्व पदार्थ असणार. त्याच्यामध्ये जे पण आपण भजीसाठी वापरणार आहोत ते सर्व सेम असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये जवला म्हणजेच कोलिम तो ॲड होणार आहे. तो मी तुम्हाला नक्कीच उद्या किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा अजून काहीतरी रेसिपी असेल ती तुम्हाला दाखवीन. पण कोलमाची भजी ही नक्कीच तुम्हाला दाखवेन. चला आता रेसिपी बघूया. इथे बघताय दादानी सुरुवात केलं आहे. त्याच्यामध्ये आता कांदा टाकला आहे दादानी. कांदा, कोथिंबीर, मिरची आणि ओवा. तर हे सर्व आता मस्त मिक्स करून घेतलं आहे. इथे बघता आपण चण्याचं पीठ आहे. हा बघा चण्याचं पीठ. आणि ही आता मस्त अशी झाली आहे मिक्स करून वगैरे. दादा पीठ लागेल का अजून? बस ना. तर इथे बघता ही पीच आहे, तुम्हाला माहितीच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, होलीमध्ये आपण आलो होतो तेव्हा. आणि मस्त त्या पिचीच्या जवळच बसलो आहे. मस्त अशी रेसिपी चालली आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगपासून रेसिपी दाखवणार होतो, पण दादाने ॲक्च्युली सुरुवात केलं आहे. म्हणजे मी तुमच्याजवळ बोलत होतो आणि दादानी मागे सुरुवातच केलं आहे रेसिपीसाठी. हे बघा, ही आहे भाविका. भाविका हाय कर. ही भाविका मोठ्या भावाची मुलगी, आणि हा माझा भाऊ प्रवीण, आणि ही माझ्या भावाची मोठी मुलगी, आणि तो लहान मुलगा आहे मल्हार, तो गेला आहे घरी, येईल थोड्या वेळात. आणि हा जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे मोठा धरण आहे, आणि त्या धरणावर पण एक दिवशी आम्ही जाणार आहोत. कदाचित
ह्या 2-3 दिवसात जर जायला जमलंच तर नक्कीच जाऊ आणि तिथं जाऊन मस्त पोहायचं आहे आपल्याला आणि रेसिपी पण बनवायची आहे. पूर्ण वनभोजन आपण करूया तिथे एक दिवशी मस्त. आणि शक्यतो ह्या 2-3 दिवसात आता जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत जमला तर नक्कीच वनभोजन करेन तिथं जाऊन मित्रांसोबत. तर सध्या आता आलो आहे आपण भजी बनवायला. तर मस्त भजीचा मस्त असा आनंद घेऊया. पावसाला तर नाही आहे पण पावसासारखं आता वातावरण झालं आहे त्याच्यामुळे सांगू शकत नाही पाऊस येऊ शकतो. तर हा बघा हा आहे आमचा मल्हार भावाचा छोटावाला मुलगा. मल्हार हाय कर, मल्हार हाय कर. ए हाय. हे बघा मस्त दादाने अशी मिक्सिंग करून झालं आहे. ओवा वगैरे सर्व टाकून झालं आहे. तर चला आता आपला स्टोव पेटवूया आणि सुरुवात करूया. तर चला या आता रेसिपीला सुरुवात करूया. तर हाच स्टोव तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. आपण खास रेसिपी व्हिडिओसाठी घेतला होता. खरं म्हणजे आता इथे वारा वगैरे नाही त्याच्यामुळे रेसिपी आपली पटकन होणार आहे. बाकी तुम्ही आपल्या अगोदर जे व्हिडिओ बघितलात जे आपण नेरूळच्या खाडीवर म्हणजे बंदरावर जाऊन समुद्रकिनारी जाऊन आपण ते व्हिडिओ जे बनवले होते तिथे वारा भरपूर होता त्याच्यामुळे जास्त टाईम लागत होता रेसिपी पूर्ण व्हायला. पण इथे लवकर आता होणार आहे कारण अजिबात वारा लागत नाही आहे. ओके. तर हे सर्व आता आपलं सामान घरचं आहे, घरचं सामान आहे, आपल्या गावातलं घरचं सर्व सामान आहे. आणि जे पण आपण रेसिपीसाठी जे आपले कढई वगैरे घेतलेत नवीन त्याच्यामधलं इथं काहीच नाही आहे. हे सर्व आता आपण घरातलं आणलं आहे. काय मग मल्हार भजी खाणार ना? ये मल्हारचे आमच्या दात बघ कसे आहेत. आणि बघा भावी आमची नानू आहे ना त्या दिवशी पडली तर थोडं तिच्या लागलं आहे चेहऱ्याला. तर डाग आहे ते जातील काय टेन्शन नाही डागांचं. ठीक आहे चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया. दादा आपलं तेल बघ तापलं असेल बघ. हे बघा मस्त असा रेडी करून ठेवलेला आहे आणि मस्त अशा वातावरणात बसवलं आहे बघा. एकच नंबर कसला वातावरण आहे बघा एक नंबर. आणि इथं बघताय आपली फॅमिली. चला दादा तापलं असेल तेल बघ. ठीक आहे चल टाक. चला बोला गणपती बाप्पा मोरया. पहिली भजी देवाच्या नावाची. ओ ठीक आहे चल तापलं तेल. मस्त ना. पावसाळा तर मजा नाही आता. पाऊस आलो पाहिजे नाही. भूक लागली. मल्हार इकडे बघ मल्हार भूक लागली मग जा भात आण. हे बघ भजी होत आहेत जा. मल्हार बोलतो भूक लागली. तर ॲक्च्युली प्लॅन मगाशी जसं मी तुम्हाला बोललो प्लॅन असं होतं की आम्ही सेम रेसिपीमध्ये कोलिम ॲड करणार होतो म्हणजेच जवला कोलिम भजी बनवणार होतो. पण दादा पण होता घरी मग मी दादाला पण बोललो चला व्हिडिओ बनवूया मस्त एक भजीची. तर मग दादा आपले आहेत मालकरी प्युअर व्हेजिटेरियन. मग कोलमाचा कॅन्सल केला आणि फक्त कांदा भजी. भावा काय करतोस? स्टेटस दाखव 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 दाखव. एक नंबर इथं बघताय कडक. आणि तो बघा तिकडे वरती बघा झेंडा आहे मस्त आपला भगवा झेंडा आहे. दिसतो का तुम्हाला? झूम करतो बघा दिसतो फडकताना. हा बघा माझ्या पोटाच्या समोर. अरे बापरे हां तो बघा वरती शक्यतो दिसेल. हा बघा ओहो यात्रेला पैसा नाही कुठे गेला तू? हां हा स्टो एक नंबर आहे. असं यात्रेला वगैरे आपण जातो ना कुठे मस्त असं कधीतरी नाश्ता बनवायला बोल किंवा चहा एनी टाइम
4 सिलेंडर घ्यायचे छोटेवाले असेवाले. हे बघ, हे 4 सिलेंडर आपण 700 रुपयाला मागवलेत. मस्त 4 सिलेंडर म्हणजे भरपूर झाले आपल्याला. जर कुठे ट्रिपला वगैरे आपण जात आहे तर हे एक शेगडी घ्यायची. ही शेगडी मी घेतली काहीतरी 1200 रुपये. ही बघा मस्त पेटते बघा. ही 1200 रुपये शेगडी घेतली मी. आणि हे सिलेंडर असे जर तुम्ही सेट घेताय 4चा तर 700 रुपयाला 4 येतात. कधी कधी ऑफरमध्ये 600ला पण भेटतात. आणि जर तुम्ही असं सिंगल घेताय बॉटल तर 1.25 तर 210पर्यंत हा जातो एक बॉटल. आणि चांगले टिकतात. हा जो एक सिलेंडर तुम्ही बघताय, हा एक जो बाटला आहे त्याच्यामध्ये आपण 2 टायमाचं जेवण तर आरामात करू शकतो. एवढा बेस्ट आहे. तर ही बघा भजी मस्त अशी झालेली आहे. पण अजून आपण टेस्ट नाही केली. आपण हे पूर्ण झाल्यानंतर टेस्ट करू. तर हे पहिले आपण आपल्या जिथं आपण बनवतोय तिथल्या जागेवाल्याला देऊया. आणि मग आपण खाऊ. हे बघा आले जागेवाले, जमले. एकटाच घेऊन गेला. हे दे चिमटे दे काका. कालचे दे चाकू दे. कुठे आहे? कडक रेसिपी चालू आहे, कडक. तू आलोस म्हणून आम्ही हे केलं, म्हणजे कोलबाचा कॅन्सल केला ना. नाहीतर आपल्यालाच कोलिंब भजी बघायला मिळाली असते. कोलिंब भजी एक नंबर. करूया नक्कीच. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच करूया. कुठेतरी असं पाण्याच्या ठिकाणी जायचं. जाऊ. दिव्यागरमध्ये आहे नदी माहिती आहे, ते आतमध्ये. तिथं जाऊ मस्त. काय तिथे एक रेसिपीचा व्हिडिओ आपण बनवूया मस्त. आपल्या यूट्यूब पब्लिकला पण दाखवूया. कशाला पाहिजे मिरच्या? बस झालं. मिरच्या तलूक विसरलो. नेक्स्ट टाइम नक्की. पण मिरच्या हे आहेत थोडे तिखट आहेत. गरमी आहे, खालून वरून आग सुटेल मिरची तिखट खाऊन. पावसाळ्यात नक्की खाऊया आपण. तर मस्त आता रेसिपी झाली मस्त. सर्व भजी वगैरे झाली आहे. आणि जी आपण इथे म्हणजे आपण अशा ठिकाणी जेव्हा आपण बाहेर कुठे पण काय पण आपण रेसिपी वगैरे करत असतो तिथे आपण पहिला आपण एक जिथं आपण अशा नवीन ठिकाणी कुठेतरी रेसिपी बनवत असतो किंवा जेवण बनवत असतो तिथं आपण एक देवाच्या नावाने कुठेतरी आपण साईडला एक घास ठेवला जातो. तर मगाशी आपण तिथे एक भजी वगैरे ठेवली. आणि त्याच्यानंतर जी थोडी भजी होती झालेली, जवळजवळ काहीतरी 8-10 पीस होते, 10-12 पीस, ते आपण घरी पार्सल केले. कारण पब्लिक आपला घरी पण आहेत. जवळजवळ 3 ते 4 जण घरी आहेत. आणि आता ही जी काय बाकीची होईल ती आपण सर्व खाणार आहोत. तर हा बघा मस्त इंद्रधनुष्य इथं आलेला आहे. लय भारी दिसतोय. हा बघा एक नंबर. असा लय भारी दिसतोय ना. तर ही बघा आता ही आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. एवढी भजी झाली आहे. एवढीच झाली होती पहिली, ती आपण घरी पाठवली. तर चला मस्त आता प्लेट सजवतोय. आणि हे बघा आपला पब्लिक फॅमिली भजी रेसिपी विथ आपली फॅमिली. तर चला आता मस्त एक डिश सजवतो आणि तुम्हाला सिनेमॅटिक शॉट देतो एक. हे बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि आता वाजलेत 6:45. आणि हे बघा आपला पब्लिक इथं भजी चालली. खायची तयारी बघा. खातात भजी मस्त. मला कसं झालंय? माल आहे 400 500 मल्हार 700 पर्यंत माल आहे. ये नानू कसं झालंय? एक नंबर. भाविका टेस्ट ये कडक. तर चला मस्त आता भजी वगैरे झाली आहे. गरमागरम भजी खात आहेत. आणि हा वातावरण बघा कसं आहे, एक नंबर. आणि हा बघा इंद्रधनुष बघा. जवळजवळ 15 मिनटं झाली, 15 ते 20 मिनटं अजून आहे तसंच. तर चला हा व्हिडिओ आता आपण इथंच थांबूया. आपली थोडक्यात रेसिपी होती भजीची फॅमिलीसोबत. हे बघा इकडे. तर मस्त अशी भजी वगैरे झाली गरमागरम. तर आता सर्व खायला बसलेत आहेत, बघू शकता या साईडला. तर चला तुम्ही पण या भजी खायला. नंतर बोलू नका की बोलवलं नाही म्हणून. तर अजून काय ना, आता गावात आहे, अजून 2-3 दिवस आहे गावात. तर मस्त असेच तुम्हाला रेसिपी अलग अलग प्रकारची तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा छान छान. आणि मस्त अशी
आपल्या चॅनलवर जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि मस्त अशी एक कमेंट करा चांगली सुंदर अशी. आणि चला आता या भज्जी खायला. ए संपली की काय? खतम. बाय बाय टाटा. भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय बूम.